Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all तुम्हाला सगळ्यांना उबदार असं स्वागत आहे in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तांच्या महान नावामध्ये. I believe that God has great plans for each one of you. माझा असा विश्वास आहे की देवाच्या योजना तुम्हा सगळ्यांसाठी महान आहेत. You just have to get in line with God तुम्ही केवळ देव म्हणेल त्या पद्धतीनं करा. and He will release His blessings. देव त्याचे आशीर्वाद तुमच्यावर मोकळे करेल. Praise God. आमेन. Before I start with the word, देवाचं वचन सुरू करण्या अगोदर once in a year we have a special offering called as seed of the season offering. वर्षातून एकदा आपण ऋतूतील उत्तम बीज नावाचं एक दान गोळा करत असतो. And specially it lines up with the day when we celebrate the church anniversary. आणि ते वर्षातून एकदा केव्हा तर सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा आपल्या चर्चचा वाढदिवस किंवा ज्याला वर्धापन दिन म्हणतात तो असतो ना, त्यावेळेला त्या निमित्ताने आपण ते ऋतूतील उत्तम बीज नावाचं दानार्पण गोळा करतो. And all those who sow willingly, lovingly, cheerfully, आणि जे स्वेच्छेने, प्रेमाने आणि आनंदाने पेरतील I'm going to pray त्यांच्यासाठी मी प्रार्थना करीन and God will release His tremendous blessings in your lives. आणि देव त्याचे महान मोठे आशीर्वाद त्यांच्या जीवनावर मोकळे करेल. So this kind of envelope will be distributed to you till next month. अशा पद्धतीची पाकिटं तुम्हाला वाटली जातील किंवा बाहेर मिळतील पुढच्या महिन्यापर्यंत. And on 21st of September, 22nd and 23rd, all these 3 days we will have a special basket here and we will pray for all your offerings. 21 सप्टेंबर शनिवार, 22 सप्टेंबर रविवार आणि 23 सप्टेंबर सोमवार या तिन्ही दिवशी आपल्या चर्चचा वाढदिवस 25वा आपण साजरा करणार आहोत. तर त्यावेळेला आपण हे ऋतूतील उत्तम बीज नावाचं दान गोळा करणार आहोत. इथे तुमच्यासाठी बास्केट ठेवल्या जातील, तुम्ही त्याच्यामध्ये येऊन ते टाका. And then we are going to pray. आणि तुमच्यासाठी मग आम्ही प्रार्थना करू. And this time there will be a greater blessing for you यावेळेला तुमच्यासाठी महान आशीर्वाद येईल because कारण we are celebrating the 25th year of our church anniversary. आपल्या चर्चचा 25वा वाढदिवस आपण साजरा करतोय ना, तर 25 म्हटल्यानंतर काहीतरी खास आशीर्वाद येणार. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Job chapter 14 verse 14. योबाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन आपण यावेळेला सर्वांनी उघडूया. If you have got your Bibles, kindly open to Job 14 verse 14. तुमच्याकडे जर बायबल असेल तर सगळ्यांनी ते बाहेर काढा. बाहेर काढल्यानंतर उघडा इयोब 14 त्यातलं 14वं वचन. If a man die, shall he live again? All the days of my appointed time in the grave I will wait until my change comes. योबाचा 14वा अध्याय 14वं वचन म्हणतं, मनुष्य मेला तर पुन्हा जिवंत होईल का? आपल्या लढाईचे सर्व दिवस माझी सुटका होईपर्यंत मी वाट पाहत राहीन. Praise God. देवाला धन्यवाद. People want a change in their life. लोकांना आपल्या जीवनामध्ये बदल हवे असतात. They are fed up of their old life. कारण की लोक आपल्या जुन्या जीवनाला त्याच जीवनाला कंटाळलेले They want असतात. something new in their lives. लोकांना आपल्या जीवनात काहीतरी नवीन हवं असतं. Are you fed up of your routine? तुम्ही सुद्धा आपल्या रोजच्या दिनचर्येला कंटाळलाय का? Are you fed up of your old life? तुम्ही सुद्धा आपल्या जुन्या जीवनाला की तेच करून कंटाळा आला असं झालंय? The struggles, तेच संघर्ष, the pain, त्याच वेदना, the debts, तेच कर्ज, the misery, तेच त्रास, that same sorrow. तेच दुःख. If you are fed up of all these things, जर या सगळ्या गोष्टींना तुम्ही कंटाळलेले असाल, God is about to bring a change in your life, तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आता एक बदल आणणारच a आहे. transformation in your life. तुमच्या जीवनामध्ये एक रूपांतर परमेश्वर आणणार आहे. Be ready for a divine change. त्या दैवी रूपांतरासाठी तयार राहा. Are you ready for a divine change? दैवी रूपांतरासाठी तुम्ही तयार आहात का? Say, Lord, I am ready for a divine change. तर म्हणा माझ्या मागून, दे बाप्पा मी या दैवी रूपांतरासाठी तयार आहे. Say, Lord, I am ready for a positive change in my life. म्हणा दे बाप्पा माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल यावा यासाठी मी तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is going to bring a change परमेश्वर एक बदल आणणार आहे that will alter your destiny forever. ज्यातून तुमच्या आयुष्याची दिशा कायमची दुरुस्त होऊन बदलूनच जाणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद.
Bible says बायबल म्हणतं in Isaiah 43 verse 19, यशया 43वा अध्याय त्यातलं 19वा वचन, God is saying, परमेश्वर सांगत आहे, behold, I will do a new thing. पहा मी एक नवीन कार्य करत आहे Now it shall spring forth. आणि आता ते कार्य बाहेर येईल. Shall you not know it? तुम्हाला ते कळणार नाही का? I will even make a road in the wilderness, मी रानामध्ये, मी वाळवंटामध्ये सुद्धा रस्ता तयार करणार आहे and I will make a river in the आणि desert. मी वाळवंटामध्ये नदी तयार करणार आहे, Praise God. असं देव बोललेला आहे. The change that you could not bring, God will bring. जो बदल तुझ्या जीवनामध्ये तू आणू शकला नाही, तो बदल तुझ्या जीवनात देव आणणार आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. be ready for a change. तर एक बदल जो येणार आहे त्यासाठी तयार राहा. A change is coming. बदल येत आहे. The barren land वांझ जमीन, will be changed into a spring of watered वांझ land. जमीन एका जिवंत पाण्याच्या झऱ्यात बदलणार A आहे. change for good is coming. चांगला बदल येत आहे. Are you ready? तयार आहात का? You have to be ready. तुम्ही तयार पाहिजे. Say, I'm ready, Pastor. म्हणा, पास्टर मी तयार आहे. I'm ready, my God. म्हणा, मी तयार आहे देव बाप्पा. Bring a change in my life. माझ्या जीवनात बदल आण देव बाप्पा. One touch of God देवाचा एक स्पर्श will make you something different. तुम्हाला काहीतरी वेगळं बदलून टाकेल. Your circumstances shall change. तुमची परिस्थिती बदलेल, Your life will change. तुमचं जीवन बदलेल, Your thinking will change. तुमचे विचार Your बदलतील, situation will change. परिस्थिती बदलेल, Your family will change. कुटुंब बदलेल. God will take you from glory to glory. देव तुला गौरवातून गौरवाकडे घेऊन जाईल बेटा. तो देव आहे. Tonight, if you believe, you shall see the glory of God. आज रात्री तुम्ही जर विश्वास ठेवला तर देवाचा गौरव बघाल. Is your life stagnant? तुमचं जीवन जिथे आहे तिथंच आहे का? Are you just enduring the pain, आणि तुम्ही वेदना सहन करत जगताय का? the regression? तुम्हाला काही पस्तावा आहे Are you just surviving? आणि उगीच आपलं आहे, निभाव लागलाय, टिकून आहे, कसं तरी तग धरून आहे, असं आहे? There is nothing to look forward to. पुढे बघण्यासारखं काही नाही तुझ्या आयुष्यात. Are you in the same place with no promotion? त्याच जागी आहेस, काही बढती नाही, काही प्रगती नाही. God is ready to bring a change then in your life. मग देव तुझ्या जीवनामध्ये बदल आणायला तयारच आहे. Your regression will turn into promotion. तुझा सगळा पस्तावा प्रगतीमध्ये बदलणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 35 verse 1, यशाचा 35वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, the wilderness and dry land will be glad. रान आणि कोरडी जमीन आनंदी होईल. Praise God. देवाला धन्यवाद. The desert will rejoice वाळवंट आनंद करेल and it will blossom like a lily. आणि असं चमकायला लागेल लिली नावाच्या फुलासारखं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 71 verse 20, स्तोत्र संहिता 71 त्यातलं 20वं वचन बायबल म्हणतं, you have shown me many sore troubles, तू मला अनेक दुःख आणि त्रास दाखवले, but you will revive me पण again. तूच मला परत सजीव करणार आहेस. Oh God, you will revive me again. माझ्या देवा तूच मला परत सजीव करणार आहेस. मला त्रासही तू अनेक दाखवलेले आहेत, पण सजीवही तूच करणार आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. You will bring me up again. तू मला परत वर आणणार आहेस. From the depths of the earth, you will bring me up तू again. मला पृथ्वीच्या पोटातून परत वर आणणार आहेस. यू विल रेज मी अप. तू मला वर उचलणार आहेस. Praise God. हालेलुया. You are living in a change for the worse. तुम्ही वाईटाच्या बदलाकडे जगत होता, But पण God will make a change for the better. देव तुमच्या जीवनात चांगल्याकडचा बदल आणणार आहे. Praise God. वाईटाकडचा नाही. All that weeping will stop. तुमचं ते सगळं रडणं आहे ना, ते थांबणार Your आहे. tears will be wiped away. ते जे अश्रू तुला येतात ना मोठे मोठे असे, ते सगळे देव पुसणार आहे. The house of mourning shall turn into a house of dancing. शोकाचं घर नृत्याच्या घरात बदलणार आहे. ओ हालेलुया. आमेन. Praise God. देवाला कोटी कोटी धन्यवाद. देव माझा महान. Bible says बायबल म्हणतं in Psalm 138 verse 7, स्तोत्र संहिता 138:7, though I walk in the midst of trouble, जरी मी त्रासांमध्ये चाललो you will change me. तरी तू मला बदलणार आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. God will change you. परमेश्वर तुला बदलेल बेटा. Are you sick for a long time बऱ्याच दिवसांपासून तू आजारी आहेस का? and your condition has not improved? आणि तुझी अवस्था सुधरतच नाहीये का? Don't worry. अजिबात काळजी करू नको. God will bring a change. देव बदल आणणार आहे. In your weakness lies His strength. तुझ्या अशक्तपणास त्याची शक्ती राहते. हालेलुया. In your sickness, God will heal you. तुझ्या आजारपणात देव तुला आरोग्य देईल. You just trust on God. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा.
Bible says बायबल म्हणतं in Philippians 3 verse 21, फिलिप्पीचा 3रा अध्याय त्यातलं 21वे वचन, God will transform your wild bodies परमेश्वर तुमच्या नाशकारक शरीरांना बदलेल, that they may be conformed to his glorious body. की ती तुमची शरीर त्याच्या वैभवशाली शरीरात बदलावी. Praise God. देवाला धन्यवाद. God has the power to change your condition परमेश्वराकडे तुमची अवस्था, तुमची परिस्थिती बदलायचं सामर्थ्य आहे, because he is a powerful God. कारण तो सामर्थ्यवान देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Job 12 verse 15, इयोबाचा 12वा अध्याय 15वे वचन, God withholds the waters and the land dries up. परमेश्वर पाणी आवळून धरतो आणि मग जमीन सुकते. God sends forth the rains and they flood the land. परमेश्वर पाऊस पाठवतो आणि पूर येतो. And म्हणजे they- त्याने पाऊस बंद केला की जमीन कोरडी होते, त्याने पाऊस सुरू केला की पूर येतो. God has that power. देवात तेवढं सामर्थ्य आहे. त्यालाही God has देव the लागतो, power. यालाही देवच लागतो. पाऊस आपण नाही पाडू शकत. All of us go through life changes. आपल्यातले सगळे जण आयुष्यामध्ये अनेक बदलातून जातात. Some changes come and go without much notice. काही बदल येतात जातात, ते काही फारसे आपल्याला दिसून येत नाहीत, कळून येत नाही. But sometimes these changes, पण कधी कधी जे काही बदल आयुष्यात येतात ना, they completely alter the course of our destiny in life. ते संपूर्णपणे आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जातात. असे काहीतरी बदल आपल्या जीवनात कधी कधी होतात. If you think of crisis events in the lives, तुम्ही जर जीवनामध्ये संघर्षमय जी काही परिस्थिती आली आहे त्यावर विचार केला, such as serious illness or death, समजा काही दुर्घटना तुमच्या आयुष्यात झाल्या, त्याचा विचार केला की काहीतरी गंभीर आजार की ज्यातनं मरणच येणार, or suffering through divorce, किंवा घटस्फोट झाला, or losing a job, किंवा तुमची नोकरीच गेली, these kinds of life changes, अशा पद्धतीचे जे बदल आयुष्यात येतात they challenge people deeply. त्यातून लोकांना फार मोठं आव्हान प्राप्त होतं की आता नोकरी गेली, घटस्फोट झाला, And their whole life is altered. आणि मग त्यांचं संपूर्ण जे आयुष्य आहे ना ते वेगळ्या दिशेला लागतं. Some negative changes disturb and destroy our life. काही नकारात्मक बदल आपल्या जीवनाचा नाश करून टाकतात, आपलं जीवन डिस्टर्ब करून टाकतात. And if you are going through such drastic challenges in your life, आणि तुझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीच्या काही जर मोठ्या मोठ्या आव्हानांमधून तू जात असशील where you just made one mistake, की जिथं तुझ्याकडनं ऍक्च्युअली एकच चूक झालेली, एक छोटीशी, or something, little thing that you did, एकच छोटीशी काहीतरी चूक तुझ्याकडनं झाली, काहीतरी असं छोटंसं चुकीचं तुझ्याकडून झालं and it affected your entire आणि life. त्याचा एवढा गंभीर परिणाम तुझ्या संपूर्ण जीवनावर झाला. And today you are crying, आणि मग आज तू रडत आहेस oh God, की माझ्या देवा, I want a change. मला आता बदल हवाय माझ्या आयुष्यात. I don't want to sit on this ash heap anymore. मला या राखेच्या ढिगावर नाही बसायचं असं दुःखात. At such a time, अशा वेळेला those who call on the name of the Lord, जे कोणी प्रभूच्या नावाचा धावा करतील, God will change their condition. प्रभू त्यांची अवस्था आणि परिस्थिती बदलेल. He will alter your condition. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलूनच टाकेल. God has the power to bring sudden changes देवामध्ये अकस्मात बदल आणायची क्षमता आहे. अचानक that are न very, सांगता very positive. असे बदल की जे सकारात्मक, पण न सांगता, न बँड वाजवता देव अचानक येईल, अचानक बदलेल. A sudden call will come for a new job. अचानक एखादा फोन येईल नवीन नोकरीचा. A sudden windfall through an inheritance. अचानक काहीतरी असं तुला कानावर येईल की ज्यातनं तुला तुझी काहीतरी मोठी प्रॉपर्टी मिळेल. तुला माहिती नव्हतं, पण फोन आला की तुमच्या नावावर एवढं एवढं तुमच्या पूर्वजांनी सोडलंय, या आणि घेऊन जा. Suddenly you will hear some of your uncles and aunts, before dying they just wrote it on your name. अचानक तुमच्या कानावर येईल की माझ्या काकानं, माझ्या मामानं मरायच्या अगोदर त्याची अख्खी एस्टेट माझ्या नावावरती केली. फोन आला. God can do it. देव करू शकतो. अशी पण Suddenly. तयारी ठेवा. Suddenly you will be promoted. अचानक तुला बढती मिळू शकते. Suddenly a great job opportunity. अचानक एखादी मोठी नोकरी मिळू शकते. का नाही? तो देव आहे, काही करू शकतो. Or an unexpected deliverance from some lifelong difficulty. अनपेक्षित सुटकाही देव देऊ शकतो की आयुष्यभराला हा त्रास माझ्या आयुष्याला वेताळासारखा चिकटलेला होता, देवानी आज मला असं अनपेक्षित रीतीने सुटकाच दिली. Praise God. असंही होऊ शकतं. Yes, it can happen. होऊ शकतं. तो देव आहे. I just want you to trust in God. माझी इच्छा एकच आहे, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. Let your expectation be on God. तुमच्या अपेक्षा आणि आशा देवावर लावा, माणसांवर नाही. Look to God. देवाकडे पहा, From there surprises come. कारण तिथूनच आश्चर्य कर्म येतं.
इथून नाही, From खालून नाही. God comes surprises. देवाकडनं आश्चर्यकर्म येतात. From the earth comes shocks. पृथ्वीवरून धक्कादायक बातम्या येतात. From God comes surprises. देवाकडनं आश्चर्यकर्म येतात. पृथ्वीवरून धक्कादायक बातम्या. अरे माहिती का असं झालं, म्हणजे धक्काच From जागतात. the earth you get bad news. From the heavens you get good news. पृथ्वीवरनं वाईट बातम्या येतात. स्वर्गातनं नेहमी चांगल्याच बातम्या येतात. हो, ज्याला सुवार्ता आणि शुभवर्तमान असंही म्हणतात. You can change your destiny तू तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकतोस if you only come in line with God. जर फक्त देवाशी तू जुळवून घेतलं तर. देवाशी जुळवून घ्यायचं. Bible says प्रभूशी पंगे नाही घ्यायची. बायबल म्हणतं in 1 Chronicles 4, 9 and 10, एक इतिहास 4 अध्याय 9 आणि 10. there was this young man एक तरुण माणूस होता. whose name was Jabez. त्याचं नाव होतं याबेस. He had many reasons to blame his family, his parents or his siblings. याबेसाच्या आयुष्यामध्ये अनेक कारणं होती की ज्या कारणांमुळे तो त्याच्या परिवाराला, भावंडांना, ह्यांना त्यांना नावं ठेवू शकत होता. He could blame his environment. दोष देऊ शकत होता की माझा परिसरच तसला होता. He had more than enough reasons to pass the buck for all his problems. म्हणजे अगणित कारणं याबेसाकडे होती की ज्या कारणांपायी तो असं म्हणू शकत होता, माझं तर कुटुंबच बरोबर नाही, आईच बरोबर नाही, भाऊच बरोबर नाही, माझं घरच बरोबर नाही, माझं वातावरणच बरोबर नाही. Literally speaking, he was a child of sorrow. आणि अक्षरशः म्हणायला गेलं तर याबेस होता सुद्धा दुःखाचा पुत्र बर का. The Bible does not give us the details of the challenges associated with his conception and birth. आणि याबेसाची जी गर्भधारणा त्याच्या आईच्या पोटात झाली आणि जो जन्म त्याचा झाला त्याविषयीनं काय काय समस्या आल्या त्या एक्झॅक्टली बायबलमध्ये लिहिलेल्या नाहीयेत. The only hint of his appalling condition was given by his mother. एकच हिंट त्याच्या आईने आपल्याला दिलेली आहे त्याच्या अवस्थेविषयीची She named him Jabez. की त्याच्या आईनं त्याचं नाव ठेवलं याबेस. Jabez in Hebrew means sorrow. आता याबेस या नावाचा अर्थ होतो हिब्रू भाषेमध्ये दुःख. म्हणजे तिने मुलाचं नाव ठेवलं दुःख. Will any mother keep her son's name as sorrow? तुम्ही मला सांगा, एखादी आई जेव्हा लेकराला जन्म देते ती त्या लेकराचं नाव, मुलाचं नाव दुःख असं ठेवेल? Because she said, I bore him in sorrow. पण ती म्हणाली की मी दुःखात याला जन्म दिलाय. We don't know why. आपल्याला माहित नाही असं एक्झॅक्टली काय झालं तिच्या आयुष्यात. That when the son was born, instead of being very happy, she was sorrowful. की जेव्हा तिचा हा मुलगा जन्माला आला तेव्हा ती आनंदी व्हायच्या ऐवजी फार दुःखी झाली. असं काय झालं आपल्याला माहिती नाही. Maybe because of his birth, suddenly somebody died in their house. कदाचित त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हाच त्यांच्या घरात कोणीतरी वारलं असेल अकस्मात. Maybe the father died. कदाचित वडीलच वारले असतील. But it seemed that from the moment he was born, पण असं दिसून येतं की ज्या क्षणाला त्याचा जन्म झाला wherever Jabez went, आणि जिथे कुठे याबेस गेला, whatever he touched, जे काही ज्या कशाला याबेसाने हात लावला irrespective of the efforts he put in the work, आणि त्या कामामध्ये जरी त्यांनी भरपूर परिश्रम घेतले, मेहनत केली, it always ended in disappointment. तरी सुद्धा ज्या कुठल्या कामात त्याने हात घातला त्या कामात नेहमी निराशाच पदरी आली. His friends mocked him as a sorrowful man. आणि त्याचे मित्र त्याला नावं ठेवायचे, त्याची मस्करी करायचे. हे ते दुःखी आत्मा आला, दुःखी आला, दुःखी आला, दुःखी आला. He could have given up his life, तो अर्थातच आपलं आयुष्य जे आहे त्याच्यावर हार मानू शकला असता given up to the fate, आणि त्याने नशिबावरती सगळं सोडलंही असतं की जे होईल ते होईल, आता जाऊ दे. and he could have lived a shattered life. आणि एक विखरलेलं जीवन याबेस जगू शकला असता. He could have lived a hopeless life. एक निराशमय जीवन तो जगू शकला असता. But he said, पण नाही, तो म्हणाला I want a change. नाही, मला माझ्या आयुष्यात बदल पाहिजे. I want a change in my life. मला माझ्या जीवनात बदल हवाय. I am fed up of this life. मी कंटाळलोय या जीवनाला. I am fed up of my मी condition. कंटाळलोय माझ्या अवस्थेला. My brothers are doing well. माझ्या भावंडांचं इतकं चांगलं होत चाललंय. I cannot live this kind of miserable life. मी नाही अशा पद्धतीचं भयानक जीवन जगू शकत. I will go for a change. मी जाणार, मला बदल हवाच आहे माझ्या जीवनात. He resolved to do something about it. त्याने निर्णयच घेतला, त्याने निश्चयच केला की मी काहीतरी करणार, मला माझं जीवन बदललेलं हवंय. I want to change my life story. आणि मला माझ्या आयुष्याची कथा बदलायची, मला माझी जीवन कथा बदलायची. If you also decide tonight तसं आज रात्री तुम्ही लोकांनी सुद्धा जर ठरवलं that I want to change my life की story, मला माझी जीवन कथा बदलायची आहे, and if you seek God, आणि त्यानंतर तुम्ही जर देवाला शोधू लागला, God will rewrite your history. देव तुझा इतिहास परत लिहिल बेटा. And the only option left for Jabez was to turn to God. आणि याबेसाकडे एकच पर्याय उरलेला होता आणि तो पर्याय म्हणजे देवाकडे वळणे, बाकी काही नाही. Because such a great change needs only God. का असा मोठा महान बदल आयुष्यात आणायला शेवटी देव लागतोच ना.
And देव the लागतो. Bible says, बायबल म्हणतं he called on God. त्याने देवाचा धावा केला. He called on the God of Israel. त्याने इस्रायलच्या देवाचा धावा केला Please bless me. आणि म्हणाला देवप्पा प्लीज मला आशीर्वादित कर. Enlarge me. मला विस्तारित कर, Protect me. मला सुरक्षित ठेव, Preserve me मला टिकवून ठेव. from all these evil occurrences that have surrounded me. ही सगळी जी दुष्ट कर्म माझ्या अवतीभोवती आहेत ना त्यापासून मला सुरक्षित ठेव. These evil have been after me right from my birth. ही दुष्टाई माझ्या जन्मापासून माझ्या मागे 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 येत आहे. It has trailed me from my birth. माझ्या जन्मापासून ही दुष्टाई माझ्या मागे मागे येत आहे. I want it to come to an end. माझी इच्छा आहे की ही दुष्टाई हे दुःख संपलं पाहिजे. And when he cried out to God, अशा रीतीनं जेव्हा रडून त्याने देवाला प्रार्थना केली, Bible says बायबल म्हणतं in 1 Chronicles 4 verses 9 and 10, एक इतिहास 4 अध्याय त्यातलं 9 आणि 10 वचन, God granted him that which he requested. परमेश्वराने त्याने जी विनंती परमेश्वराला केलेली होती तद्नुरूप ती मान्य केली. Praise God. म्हणजे त्यांनी जे मागितलं ते देवानी त्याला दिलं. And Jabez became more honorable than his brother. आणि याबेस त्याच्या भावंडांपेक्षाही जास्त मानास्पद झाला. लोक त्याला आदर द्यायला लागले. Praise भावांपेक्षा जास्त आदर आता ह्याला मिळायला लागला. How did this happen? हे कसं झालं? Because he connected himself to God. कारण देवाशी संपर्क केला ना त्याने. He connected himself to God. देवाच्या संपर्कात तो संपर्क तर करावाच लागेल. You will rise in your neighborhood. तुम्ही तुमच्या शेजारा पाजारांमध्ये असे वर याल ना की सगळे तोंडात बोट घालून म्हणतील हे एवढे वर कशी आले. You will rise among your friends. मित्रांमध्ये सुद्धा तेरे यार और दोस्तों में भी तू एवढा वर येशील की ते दोस्त पण म्हणतील ये इतना ऊपर कैसे आया. Praise God. असं होतं आणि हे होणार आहे. Jabez has set an example for all of us to follow. याबेसाने आपल्या सगळ्यांसाठी उदाहरण घालून दिलंय की सगळ्यांनी त्याचं अनुकरण करायचं. All who are facing dire conditions in life. आज ज्या ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये असल्या सगळ्या महाभयानक गोष्टींना तोंड द्यायला लागत आहे, Do what Jabez did. तुम्ही काय करा, याबेसाने जे केलं ते करा. Whatever problem it is. ज्या काही समस्या असतील, तुम्हा लोकांना प्रॉब्लेम असतील, It may be in the form of sickness काही असेल, आजार पाजार असेल, or inability to move. असं काही असेल की ज्यामुळे तुम्हाला काही करता येत नाही, हलता येत नाही, उठता येत नाही, Inability to come up in life. आयुष्यामध्ये वर येता येत नाही, प्रगती नाही. The antidote to all of this is to turn to God या सगळ्याची एकच लस आहे. ती काय? देवाकडे वळा and earnestly plead for his mercy. आणि प्रामाणिकतेनं देवाची दया मागा की देव बाप्पा तुझी दया माझ्यावर कर, नाही तर मी मरणार आहे And आता. ask for a change in specific areas of your life. आणि तुझ्या आयुष्यातले जे विशिष्ट भाग आहेत ना जिथे तुला बदल हवा आहे ते देवाला सांग की देव बाप्पा माझ्या आयुष्यात हे बदल, हे बदल, हे बदल असं सांगा. Be specific. विशिष्टपणे सांगा की देव बाप्पा माझ्या आयुष्याचा हा भाग मला नाही आवडत आहे, इथं तू मला बदल दे. His promise is sure. देवाचं वचन खरं आहे, खात्रीपूर्वक आहे. He said देव बोललाय in John 14 verse 14, योहान 14 अध्याय 14 वचन, if you ask anything in my name, माझ्या नावात जर तुम्ही काही मागितलं, I will do it. तो म्हणालाय मी करीन. Praise the Lord. माझ्या नावात मागितलं तर मी करीन. The greatest gift that God has given to mankind is to call upon God's holy name. सगळ्यात मोठं दान आणि देणगी देवाने मनुष्य जातीला दिलेली आहे ती म्हणजे प्रत्येक मानव आज देवाच्या नावाचा धावा करू शकतो. हे सगळ्यात मोठं दान देवाने प्रत्येकाला फुकट दिलंय. Free gift. फुकट दान दिलंय की कधी माझ्या नावाला हाक मार, मी आलो समज. आपण म्हणतो ना जस्ट कॉल अवे, तसं देव म्हणतोय तुला आय एम जस्ट अ कॉल अवे, कॉल मी. Even the phone call will cost, but calling on to God is free. त्या फोन कॉलला सुद्धा भाडं भरायला लागतंय. सेलफोन असो नाही तर घरचा असो, पण देवाचं कॉलिंग फुकट आहे. देव म्हणतो हाक मार, मी आलोच. Many people are given to seeking the easy way out of their challenges. पण अनेक लोकांना कसं की आव्हानांमध्ये सोपा काहीतरी सुटकेचा मार्ग पाहिजे. They excuse themselves by blaming other people for their trouble. आणि मग त्याच्यामध्ये ते काय करतात, काही त्रास समजा आले तर त्या त्रासांमध्ये हा ह्यांच्यामुळे आले, हा असलाच आहे, तोही तसलाच आहे, ही पण तसलीच आहे, असं सगळ्यांच्या डोक्यावर खापर फोडणार. Instead of blaming others, पण मी काय म्हणतो, इतरांना असा दोष द्यायच्या ऐवजी they can actually alter the course of their lives खरं म्हटलं तर ते स्वतःच्या आयुष्याची दिशा नाही का बदलू शकत. by just turning to God. केवळ देवाकडे वळा ना. अरे सबको छोड प्रभु पकड, है की नाही? सबको छोड प्रभु पकड.
Bible says in 1 Corinthians 4 verse 20, 1 करीन 4 अध्याय 20 वचन बायबल म्हणतं, for the kingdom of God is not simply a matter of words, कारण देवाचं राज्य म्हणजे फक्त बोलणं आणि शब्द नाही बरं का, but of power. पण त्यात सामर्थ्य आहे. Power to heal, त्याच्यामध्ये आरोग्य द्यायचं सामर्थ्य आहे. power to transform your life, त्याच्यामध्ये तुमचं जीवन रूपांतरित करायचं सामर्थ्य आहे. power to transform your mind, त्याच्यामध्ये तुमचं मन बदलायचं सामर्थ्य आहे. power to transform your heart. त्याच्यामध्ये तुमचं हृदय बदलायचं सामर्थ्य आहे, जे कोणीच नाही करू शकत. Praise God. देवाला धन्यवाद. When God made our first parents, तर देवाने जेव्हा या जगतात आपले प्रथम पालक निर्माण केले, they lived in peace and joy and luxury. ते दोघ जण आनंदानं, शांतीनं आणि सौख्यात नांदत होते. But God warned them, पण देवाने त्यांना एक सूचना दिली the होती. day they will listen to the voice of the devil, देव त्यांना म्हणाला होता की बघा, ज्या दिवशी तुम्ही सैतानाचं ऐकाल ना, the day they will disobey God, आणि ज्या दिवशी तुम्ही माझी आज्ञा मोडाल, you will surely die. त्या दिवशी तुम्ही नक्की मराल, असं देव त्यांना स्पष्टपणे सांगून You will be गेले. full of sorrow. आणि त्या दिवसापासून तुम्ही दुःखाने भरून जाल. सैतानाचं ऐकलं आणि माझी आज्ञा मोडली तर तुम्ही दुःखी होणार. The world will be plunged into spiritual darkness. आणि संपूर्ण जग मग आध्यात्मिक अंधारात जाणार. For some time they obeyed, काही वेळ दोघांनी देवाच्या आज्ञा पाळल्या, but पण soon they heard the voice of the devil. फारच लवकर त्यांना सैतानाचा आवाज ऐकू आला. One sin of disobedience, आणि मग एक पाप जे झालं, आज्ञाभंगाचं पाप त्यांच्याकडून. sin of obedience towards God. आज्ञाभंगाचं पाप, देवाची आज्ञा मोडल्याचं पाप जे त्यांच्याकडून झालं, It brought negative changes in the whole earth. असं झालं की अख्ख्या जगतामध्ये, संपूर्ण पृथ्वीमध्ये त्यातून नकारात्मक बदल आला. Sorrow, pain, misery flooded the earth. दुःख, वेदना, त्रास याचा पूर आला. पूर अख्ख्या जगात. Today the whole world is living in misery. आज संपूर्ण जग त्रासात जगत आहे. तुम्ही बघा, बातम्या वाचा, मॅगझिन वाचा, बघा अख्खं जग त्रासात आहे. Because man is disconnected from God. कारण मनुष्याचा संपर्कच देवापासून तुटलाय ना. And all who try to supply God to you, they are not true. आणि ज्या सर्वांनी तुम्हाला देव पुरवायचा प्रयत्न केला, ज्या सर्वांनी तुम्हाला देव द्यायचा प्रयत्न केला, ते खरे निघालेच नाहीत. Only God can prove himself. फक्त देवच तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. Only God can come to you. फक्त देवच तुझ्याकडे येऊ शकतो स्वतः. Everything changed. सगळं बदललं. Bible says बायबल म्हणतं, in Galatians 5 verse 9, गलतीचा 5वा अध्याय त्यातलं 9व वचन, as a little yeast transforms and changes the entire batch of dough, जसं थोडंसं खमीर जर आपण पीठ मळताना त्यात टाकलं तर संपूर्ण पिठाचा गोळा, कणकेचा गोळा फुगून जातो. even so a little disobedience, तसं थोडासा आज्ञा, मग एक छोटीच आज्ञा मोडली, it deformed the entire earth. त्यातून संपूर्ण पृथ्वीवरती किती त्रास आला बघा. But God so loved the world पण देवाने जगावर इतकी प्रीती केली that he sent his only begotten son Jesus Christ, की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठविला, that whoever believes on की him जो कोणी येशूंवर विश्वास ठेवे shall not perish, त्याचा नाश होऊ नये, but will have eternal तर life. त्याला अनंत काळचे जीवन म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष मिळावा. Jesus came on this earth 2000 years back. 2000 वर्षांपूर्वी येशू या जगात आले. And when the earth was filled with whiteness and darkness, आणि संपूर्ण पृथ्वी जेव्हा अगदी रिकामी होती, तळपत होती, अंधाराने भरलेली होती, filled with the filth of sin, आणि पापाच्या घाणीनं भरलेली होती, Jesus came to rectify all that was अशा wrong. त्या परिस्थितीमध्ये येशू ते सगळं चुकलेलं दुरुस्त करायला या जगात आले. He came to transform lives. येशू जीवन बदलायला आले. Jesus came to draw you from darkness and bring you to light. येशू तुला अंधारातनं काढून प्रकाशात बसवायला आले. Jesus came to rectify your life. येशू तुझंही जीवन दुरुस्त करायला आलेले आहेत. Jesus came to turn your life into a new leaf. येशू तुझं जीवन नवीन पानात बदलायला आलेले आहेत. He came to renew everything. येशू सगळंच नवीन करायला He आलेले आहेत. came to revive your life. येशू तुझं जीवन परत सजीव करायला आले. My Jesus is a specialist. माझे येशू स्पेशालिस्ट आहेत. Specialist in all things. माझ्या येशूंमध्ये सगळ्या गोष्टींची एक खासियत आहे. He is a specialist in recreating things. माझे येशू खास आहे, स्पेशल आहे. गोष्टी परत निर्माण करण्यात येशूंची खासियत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus took the sins of the whole world. आणि येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. Your sins and my sins. त्यात तुझंही पाप आलं, माझंही पाप आलं. And died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. He paid on our behalf. येशूंनी आपल्या वतीनं किंमत मोजली हो. He took our crime on his back. येशूंनी आपलं रडणं त्याच्या पाठीवर घेतलं. He was wounded for our transgression. आपल्या अपराधांसाठी येशू घायाळ In our झाले. place he died. जिथे मी आणि तू मरायला हवा होता त्या जागी येशू मेलेत. And on the third day, आणि मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी he rose again. येशू परत जिवंत झाले. Jesus is alive today. आजही येशू जिवंत आहेत. None rose from the dead, only
only Jesus. असं मेलेल्यातनं परत जिवंत कोणी झालं नाही, फक्त येशू झाले. There has to be something in him. म्हणजे त्या येशूंमध्ये काहीतरी असायलाच हवं ना. I will listen to him who rose from the dead. जो मेलेल्यातनं परत जिवंत झालाय त्याचं मी ऐकणार. I will listen to him, the one who has risen from the dead. जो मेलेल्यातनं परत जिवंत झाला त्याचं मी ऐकणार. Why should I listen to the one who never rose? आणि जो कधी परत उठलाच नाही त्याचं मी कशाला ऐकावं. Why should I listen to the one who is going to the grave? आणि जो कबरेमध्ये चाललेला आहे त्याचं मी कशाला ऐकावं. Many speak, अनेक जण बोलतात, but did they rise from the dead? परंतु मेलेल्यातनं ते परत जिवंत होतात का. Did they ever heal a sick? त्यांनी एखाद्या आजारी माणसाला बरं केलंय का. Did they bring death back to life? त्यांनी मृत्यू जीवनात बदललाय का. Did they walk on water? ते पाण्यावर चाललेत का. Did they multiply bread and fish? त्यांनी भाकर आणि मासे बहुगुणित द्विगुणित नाही बहुगुणित केलेत का. Did they still the storms? त्यांनी वादळ शांत केलंय का. No. नाही. Only Jesus did. फक्त येशूंनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग का नाही येशू. Why should I listen to anybody then? मग कशाला मी आणि कोणाचं ऐकायचं आणि का नाही येशूंचं I ऐकायचं. should listen to मी Jesus येशूंचं ऐकायलाच पाहिजे. because he has the power over death. कारण येशूंकडे मृत्यूवरचं सामर्थ्य आहे. Anybody who has power over the death, I will listen to him. ज्या कोणाकडे मृत्यूवरचं सामर्थ्य आहे त्यांचं मी ऐकीन. Anybody who can come and tell me I am the resurrection and life, I will listen to him. जो कोणी येऊन मला सांगेल ना की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे त्याचं मी ऐकीन. Praise God. ऐकीन. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you have tried everything, आज तुम्ही सगळे प्रयत्न करून प्रयत्नांती परमेश्वराचं दार गाठलंय. but you didn't try the reality God. पण तुम्ही खराखुरा देव कधीही प्रयत्नात आणला नाही. You have never tried the living God. तुम्ही कधी जिवंत देवाचा प्रयत्न करून पाहिला नाही. Today you have the opportunity आज संधी आलेली आहे बरं का. to try the reality God. आज तुमच्याकडे संधी चालून आली आहे खऱ्या देवाला थोडस ओळखायची. All your stagnation shall go. तर तुझा सगळा संथपणा आता जाणार आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये. you have been surviving, तू आजपर्यंत कसा बसा जगत आलास. but after you know God, पण तुला देव कळल्यानंतर you will live in abundance. आता तू भरपुरीमध्ये जगणार You will आहे. have abundant life. आता तुला भरपूर जीवन मिळणार आहे. कसं बस जीवन नाही, भरपूर जीवन. Bible says बायबल म्हणतं in Psalm 92 verse 12, स्तोत्र संहिता 92 त्यातलं 12 वचन. the righteous shall flourish like a palm tree. नीतिमान माणसं नारळाच्या झाडासारखे भरभराटीला येतील He shall grow like a cedar in Lebanon. आणि लबानोनातल्या गंधसरू सारखे वाढतील. Yes, I promise you tonight, होय, आज रात्री मी तुम्हाला वचन देत आहे. as you continue coming week after week, जसं दर आठवड्याला आठवडे मागे आठवडे तुम्ही इथे येताय or keep hearing the word of God किंवा week after जसं week, नित्य नियमाने तुम्ही देवाचं वचनचं ऐकत राहताय. whether live or on YouTube, कसं इथे येऊन ऐकताय किंवा युट्यूब वर ऐकताय, दवाखान्यात आहात का कुठं आहात तिथूनच ऐकताय. a transformation will take place. एक बदल तुमच्या जीवनात घडणार. A transformation will take place. मी लिहून देईल तुम्हा लोकांना स्टॅम्प पेपरवर, माझा देव तुझं जीवन बदलेल. Because the words that I speak are spirit and life. कारण जे शब्द मी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहेत. The old has to go, the new has to come. जुनं गेलंच पाहिजे, नवीन आलंच पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Because that has to be God. कारण तो देवच असायला हवा. तो Only देवच God आहे. can do हे it. देवच करू शकतो आणि तो देवच आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 92 verse 13, स्तोत्र 92 त्यातलं 13व वचन. those that are planted in the house of the Lord shall flourish in the courts of our जे God. परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते परमेश्वराच्या मंदिरात भरभराटीला, परमेश्वराच्या अंगणात भरभराटीला येतील. Power must change hands. सामर्थ्याचे हात बदलायला हवेत. Power must change hands सामर्थ्याचा हात बदलायला हवाय. for change to come in your life. तुझ्या आयुष्यामध्ये बदल यायला Power has to change hands. सामर्थ्याला हात बदलावा लागेल. Your power is not enough. कारण तुझं सामर्थ्य तुला पुरेसं नाहीये. People's power is not enough. लोकांचं सामर्थ्य तुझ्यासाठी पुरेसं नाहीये. God's power has to be introduced. देवाचं सामर्थ्य आता तुझ्यावरती आलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो हात बदलायला पाहिजे. I declare, मी आज घोषित करतो, now that all the troubles you have आता जो काही त्रास तुला होत आहे shall be troubled by the living God. त्या त्रासांना जिवंत देव त्रास देईल. Praise God. त्या त्रासांना जिवंत देव त्रास देईल. In the name of Jesus. येशूंच्या नावात जे त्रास तुला त्रास देतात त्या त्रासांना माझा देव त्रास देईल. Every trouble that is troubling you, God will trouble it. जे त्रास तुला त्रास देतात त्या त्रासांना माझा देव त्रास देईल. तुझा मार्ग देव मोकळा करेल बेटा. तो देव आहे. Every enemy that is crossing in your path will be stalled in the name of जो Jesus. प्रत्येक शत्रू तुझ्या मार्गात लुडबुड करायला येतोय ना, येशू त्याला कायमचं बाजूला हटवतील.
Oh God, arise. अरे माझ्या देवा तू ये आणि उभा राहा. Let your enemies scatter. तुझ्या शत्रूंना तू पांगव, विखरून टाक. Uproot everything and anything that is bringing hindrance in the people's life. आणि लोकांच्या जीवनात ज्या कशातनं ज्या कुणाकडनं अडचणी येत आहेत ते मुळापासून उपटून फेकून दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. हालेलुया. आमेन. This is the day that the Lord has made. आजचा दिवस देवाने बनवलेला आहे. Let us rejoice and be glad in it. चला या दिवसात आनंद करून आपण आनंदीच राहूया. See how God is working. बघा, bring her this side, don't take her outside, bring her inside. Praise God. देवाला धन्यवाद. I declare by देव the कार्य name of करतोय. Jesus. येशूंच्या नावात मी घोषित करतोय. I declare in the name of Jesus. येशूंच्या नावात मी घोषित करतोय. All the elements of this month will cooperate with you in the name of Jesus. या महिन्यातले सगळे घटक तुझ्या सोबत सहकार्य करतील येशूंच्या नावात. The storms will listen to you in the name of Jesus. वादळ तुझा ऐकेल येशूंच्या नावात. The devil will listen to you in the name of Jesus. सैतान तुझा ऐकेल येशूंच्या नावात. Your enemies will listen to you in the name of Jesus. तुझे शत्रू तुझा ऐकतील येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. आणा. Praise God. देवाला धन्यवाद. It's happening घडत आहे in the name of Jesus. येशूंच्या नावात घडत In the आहे. name of Jesus. येशूंच्या नजदीक लेके आओ बेटा. In the name of Jesus. See how she's troubled. कशी तिला किती त्रास होतो In the बघा. name of Jesus, leave. One word. एकच शब्द आहे. That mighty name of Jesus. ते येशूंचं महानाव. Make her to walk and go. Make तिला her to walk चालायला and go. होल्ड ऑन, कीप हर डाऊन. तिला Let खाली her walk ठेवा. and go. तिला खाली ठेवा Let everybody know what Jesus has done आणि for तिला her. व्यवस्थित खाली चालत जाऊ दे. दिसू दे सगळ्यांना येशू काय करतात. Make her to walk and go. तिला चालत जाऊ दे व्यवस्थित. She was carried inside. Now she will come here. Come here. ये इकडे Bring बेटा. her. बेटा Bring इकडे her. ये. तिला Bring इकडे her. आणा. तिला उचलून आणलं. Bring her. Come इकडे here. आण ना. तिला जवळ आण ना. आमच्या जवळ ये. Come. ये. See this. बघा, हे बघा. This is the surprise of God. हे देवाने दिलेला This is the आश्चर्यकर्म आहे. miracle of God. हेच ते चमत्कार देव This is देतो. the power of the name of हेच Jesus. ते येशूंच्या नावातलं सामर्थ्य आहे. जा बेटा, चालत जा मस्त एकदम She सुखी राहा, came आनंदी राहा. carrying, she went walking out. 4 लोक उचलून घेऊन आले. चालत जातीये दाखवा. आले वा, हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. बस हा आमचा आनंद आहे. Praise God. देवाला धन्यवाद. तुझे आभार स्वामी राजा. Bring her, bring her. आणा इकडे आणा, वर आणा. I pull down every negative energy that is stalling your progress in the name of Jesus. सगळी नकारात्मक ऊर्जा जी तुमच्या प्रगतीला आडकाठी करत आहे येशूंच्या नावात मी सगळी बांधून टाकत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every devil or evil people that are planning to operate against your life, प्रत्येक सैतान आणि दुष्ट माणसं जी तुमच्या जीवनाविरुद्ध काम करतायत leave them in the name of Jesus. सोड त्यांना येशूंच्या नावामध्ये. हालेलुया. See this now. हे बघा, In the name of Jesus. Leave. In Jesus' name. Thank you, Jesus. See, बघा. I will listen. Then go in the name of Jesus and never come into us. Leave. Now she'll be okay. Don't आता ती worry. बरी होईल. तिला सुटका मिळेल. तुम्ही काळजी नका करू. Praise the Lord. देवाला धन्यवाद. देस म्हणणं. Oh God. My God is Bring, great. bring. माझा देव महान आहे. My God is great. माझा देव महान आहे. In the name of Jesus. Leave. सोड येशूंच्या नावामध्ये. Let her also go walking. तिलाही चालत नाही. सोडा तिला खाली. व्यवस्थित उभी करा तिला छान आणि तिला चालत जाऊ दे. बघा तुम्ही पहिलं हे सगळं संदेशानंतर व्हायचं, आता संदेशात दरम्यान पण होत आहे. Say, I will excel in the name of Jesus. म्हणा येशूंच्या नावात मी फार प्रवीण होणार आहे. Say, I will be promoted in the name of Jesus. येशूंच्या नावात मला बढती मिळणारच आहे. Say, I will be blessed in the name of म्हणा Jesus. येशूंच्या नावात मी आशीर्वादित होणार आहे. लिव्हर Say, I will see a change in म्हणा my life येशूंच्या in the नावात name मला of बदल Jesus. दिसणार आहे. येशूंच्या नावात. कशी आहे? बरी आहे बेटा? Come here. इकडे आण Come तिला. इकडे आण. In the name of Jesus. Lord, let your strength flow into her. And let her be able to stand strong Yes. and walk out from here आमेन. in the strength of the Lord. बा खराबाश.
जा बेटा खाली, एकदम छान चालत खाली जा, हसतमुख. येशू तुझ्या बरोबर आहे. Come on, say now. बोला माझ्या मागून. Spirit of favor come upon me now in Jesus' name. अनुग्रहाच्या आत्म्या आत्ता माझ्यावर येशूंच्या नावात ये. Let the power of God come upon my life in the name of Jesus. देवाचं सामर्थ्य आत्ता येशूंच्या नावात माझ्या जीवनावर येऊ दे. Come Jesus, come. I will be blessed in the name of Jesus. मी येशूंच्या नावात आशीर्वादित होणार आहे. God has made me above, देवाने मला वर आणलेलं आहे, not below. खाली नाही. God has a great plan for my life. देवाची योजना माझ्या जीवनासाठी महान आहे. Say, I shall succeed in the name of म्हणा मी Jesus. येशूंच्या नावात यशस्वी होणार आहे. My destiny will be made in the माझ्या name of आयुष्याची Jesus. दिशा येशूंच्या नावात बनणार आहे. Because I love God with all my heart, कारण संपूर्ण हृदयाने मी देवावर प्रेम with करत all आहे, my soul, संपूर्ण जीवाने करत with all आहे, my strength. संपूर्ण शक्तीने करत आहे. God will elevate me. ते मला उन्नती देणार. Say, God has not created me for defeat. म्हणा देवाने मला पराजयासाठी निर्माण केलेलं नाही. God has not created me to live in fear. देवाने मला घाबरून जगायला निर्माण केलेलं नाही. God has created me for victory. देवाने मला विजयासाठी निर्माण केलेलं आहे. God has not created me for nothing. देवाने मला उगीच निर्माण नाही केलेलं. No, God has नाही. created me to see the good of the land, देवाने मला देशातलं उत्तम बघायला निर्माण to केलंय. eat the good of the land. देशातलं चांगलं खायला निर्माण केलंय. Say, there will be no poverty in my life in म्हणा Jesus' माझ्या name. आयुष्यात येशूंच्या नावात दारिद्र्य येणार नाही. Say, the presence of God will give life and favor in my life. म्हणा देवाचा सहवास माझ्या जीवनात जीव आणि अनुग्रह आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. It is happening. घडत आहे, It is happening. घडत आहे. Bible says बायबल म्हणतं in Acts chapter 3, प्रेषित 3रा अध्याय, there was a man who had been lame since he was born. एक माणूस होता जन्मापासून लंगडा. He never had a normal life. त्याचं जीवन नॉर्मल कधीच नव्हतं. Never played with his friends as a child. कधी लहान लेकरू असताना तो मित्रांशी वगैरे खेळला नाही. Imagine what his growing up would have been. हे कल्पना करा त्याचे ते लहानपणीचे दिवस सगळे कसे गेले असतील. Imagine what it would have been for his parents. आणि कसं त्याच्या आई वडिलांना झालं असेल. From birth he was lame. जन्मापासून मुलगा त्यांचा असा पांगळा अधू लंगडा. His daily schedule consisted of being carried to the temple gates, आणि रोजची त्याची दिनचर्या अशी की त्याला मंदिराच्या दारापाशी उचलून घेऊन जायचे. where he sat and begged for help. ज्या मंदिराच्या दारापाशी बसून तो भीक मागायचा. Help from those that came to pray. अशा लोकांकडनं भीक मागायचा की जे मंदिरात प्रार्थनेला यायचे. He became a fixture there. आणि तो तिथे अगदी म्हणजे कायमचा बसलेलाच होता. The people even began to know his face. आणि लोकांना त्याचा चेहरा पण आता परिचयाचा झाला की हा मंदिराच्या दारापाशी बसलेलाच असतो. He lived on charity, तो लोकांच्या दान धर्मावर जगत होता. and that which he hated so much. आणि जे त्याला अजिबात आवडत नव्हतं. He always wanted a change. त्याला नेहमी आयुष्यात बदल हवा होता. But he didn't know who can bring a mighty change in his पण life. त्याला कळत नव्हतं की त्याच्या जीवनात एवढा मोठा बदल, महान बदल कोण आणणार आहे. Every day he waited there for somebody to throw a coin. आणि रोज तो वाट बघायचा की कोणीतरी भीक घालावी माझ्या कटोऱ्यामध्ये. Some had been regular contributors. आणि काही लोक जे मंदिरात यायचे ते नियमितपणे त्याला भीक घालायचे. Others may have avoided him completely. बाकीचे काही लोक कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करत असतील. You know, beggars are not much respected. कारण भिकाऱ्यांना काही फारसा आदर मिळत नाही. He sat daily at the gate. हा मात्र तिथे दारापाशी रोज बसायचा. Bible calls that gate as a beautiful gate. आणि बायबल त्या दाराला सुंदर असं दार म्हणतात. त्या दाराचं नाव सुंदर. Our temple gate is a beautiful gate. आपल्याही मंदिराचं दार फार सुंदर आहे. You know why? का माहितीये? Because from there you come in and get your कारण blessings. त्या दारातनं, त्या सुंदर दारातनं तुम्ही आत येऊन आशीर्वादित होऊन जाता. Praise God. सुंदर देऊळ चर्च हे माझे, इथेच विराजे माझा येशू बाप. Praise God. आमेन. But why did they put him there every day? पण रोज का त्याला तिथे त्या दारापाशी ठेवायचे? Why they put him at the temple gate? का त्याला मंदिराच्या दारापाशी ठेवायचे? Why not put him on the steps of a national bank का त्याला एखाद्या नॅशनल बँकेच्या पायऱ्यांवर नाही ठेवलं? or in front of the government hospital? का त्याला एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या, ससून वगैरे हॉस्पिटल कसं आहे त्याच्या सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर नाही ठेवलं? Or in some marketplace? का त्याला बाजारपेठेत वगैरे कुठेतरी का नाही ठेवलं? But see, पण इथे का, मंदिराच्या दारापाशी का? he had a desire. कारण त्याची इच्छा होती. Sometime God may have mercy on me. कधी ना कधी हा मंदिरातला देव माझ्यावर दया करेल. Because in those times, कारण त्या काळी
A person who had sickness could not enter the temple. जो कोणी माणूस आजारी असायचा ना तो त्या काळी मंदिरात प्रवेश करू नाही But शकायचा. his desire was, पण याची मात्र इच्छा होती Lord, की प्रभू if you heal me, जर तू मला आरोग्य दिलं I will not come into the temple the next day, but the same time I will enter the temple. तर of God. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी मंदिरात येणार नाही. जसं तू मला बरं करशील तसं लगेच मी And मंदिराच्या I आत will येईन. worship your आणि name. मी तुझ्या नावाची आराधना करीन, तुला लोटांगण घालीन, तुला साष्टांग घालीन, उपडा पडीन मी तुझ्या समोर. Let me sit at the gate तर मला मंदिराच्या दारापाशीच and बसू दे. let God see me from the temple आणि देवाने त्या मंदिरातून माझ्याकडे बघू दे and bring a change in my life. आणि माझ्या जीवनात बदल आणू दे म्हणून मंदिराचं दार. Now that day, आता त्या दिवशी when he was brought into the temple gate, जेव्हा त्याला असं आणून बसवलं त्या मंदिराच्या सुंदर नावाच्या दारापाशी, he never realized that his destiny is going to change. त्याला माहित नव्हतं, त्याला कळलं नाही की आजच्या दिवशी त्याच्या आयुष्याची दिशाच बदलणार आहे. That morning he got up त्या सकाळी तो उठला as usual नेहमीप्रमाणे, and they all carried him सगळ्यांनी त्याला उचललं, and put him there. आणलं, ठेवलं मंदिराच्या दारापाशी. He sat there the whole day, अख्खा दिवस, संपूर्ण दिवस तो तिथे बसला. little realizing that his change was coming that day. त्याला काय माहिती होतं, त्याला अजिबात पत्ता नाही की त्या दिवशी त्याला बदल मिळणार आहे जीवनात. It was 12 o'clock, 12 वाजले, 1 मग o'clock, 1 वाजला, 2 मग o'clock, 2, 3 o'clock. मग 3 वाजले. 3 o'clock is the time for prayer in आणि the temple. 3 वाजायची वेळ मंदिरामध्ये प्रार्थनेची वेळ असायची. And at that moment, त्या क्षणाला 5-10 minutes before, 5-10 मिनिटं आधी the crowd was entering the temple. लोकांची गर्दी, इथं कसं शनिवारी यायला सुरुवात होते सकाळपासून, दुपारपासून, संध्याकाळपासून, तसं 5-10 मिनिटं आधी लोकांची गर्दी त्या मंदिरात यायला लागली. Because 3 o'clock the prayer is to go to कारण God. 3 वाजता देवाला प्रार्थना जायच्या. So the crowds are coming तर लोकांची गर्दी यायला and लागली they're climbing up the stairs. आणि ते सगळे जिना चढून जायला लागले, पायऱ्या चढून जायला लागले. And the beggar is looking. आणि हा भिकारी बसून Somebody बघतो will throw a coin की to me. कोणीतरी एखादी भीक मला टाकावी, 1 नाणं 2 नाणं. But पण little did he realize काय त्याला पत्ता होता a हो? major change is coming in his life. एक मोठा बदल त्याच्या जीवनात येणार आहे आज. A change that happens only when broken humanity and the power of God Oh. meet in one place. असा बदल की जेव्हा मानवी तुटकेपणा आणि जिवंत देवाचं सामर्थ्य एकत्र येतं तेव्हा होणारा बदल. Praise God. मानवी तुटकेपणा आणि जिवंत देवाचं जिवंत सामर्थ्य जेव्हा एकत्र येतं त्यातून होणारा चमत्कार त्याला मिळणार होता. कारण हा होता तुटलेलाच. Bible says, बायबल म्हणतं, Peter and John, the servants of ओ God, हालेलुया, पेत्र आणि योहान देवाचे सेवक, just 5-10 minutes before 3 o'clock, 5-10 मिनिटं अगोदर 3 वाजायच्या they were entering that. मंदिरामध्ये प्रवेश They करायला were आले about to climb the steps. आणि बस आता पायऱ्या चढणारच. Then this beggar said, आणि हा भिकारी बोलला, Master, गुरुदेव please throw in some coins. प्लीज थोडी भीक टाका ना. Just throw in some coins. गुरुदेव थोडी भीक टाकून जा. He was looking at them, त्यांच्याकडे बघत होता तो, but they looked back at him. पण त्यांनी त्याच्याकडे परत पाहिलं. Peter kept on looking on him. पेत्र तर त्याच्याकडे बघतच राहिला. The beggar looked down because he is not supposed to stare back. मग भिकाऱ्याने खाली नजर केली कारण त्यांनी असं एकटक कुणाकडे वर बघू नये. भिकारी शेवटी तो. Peter said, मग पेत्र बोलला, Look at us. बघ आमच्याकडे. He was so happy. घाल डोळ्यात डोळा आणि बघ. भिकारी झाला खुश Oh, some money I will get. की थोडे पैसे आज मिळणार. But then Peter starts with the bad news. मग पेत्राने वाईटच बातमी सुरू केली. Gold and silver I have none. पेत्र त्याला म्हणाला, सोनं चांदी माझ्याकडे काही नाही, I cannot give you. नाही मी तुला देऊ शकत. Then comes the good news. मग आली चांगली बातमी. But what I have, पण माझ्याकडे जे आहे the name of Jesus, येशूचं नाव, ओ हालेलुया, that I will give to you. ते मी तुला आज देणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus Christ येशूच्या of Nazareth. नावात, येशू ख्रिस्त नाझरेतकराच्या नावात Walk. चाल. The beggar didn't know what was happening. भिकाऱ्याला कळेच ना की हे काय चाललंय आयुष्यात.
Peter didn't wait for what was happening. पेत्रही नाही थांबला बघायला की काय चाललंय. He grabbed the hand of the lame beggar पेत्राने जाऊन लंगड्या भिकाऱ्याचा हातच धरला. and lifted him up. कम ऑन उठ, चालायला लाग. Immediately, लगेच the lame beggar's feet and ankles became strong. लंगड्या माणसाच्या भिकाऱ्याच्या पायामध्ये घोट्यांमध्ये बळ आलं. His legs started working for the first time in his life. त्याचे पाय चालायला लागले आयुष्यात पहिल्यांदा. ओ हालेलुया. More than 2 decades. किती वर्षांपासून तो तसा होता. More than 2 decades. More than 20-30 years. 20-30 वर्षांपासून तो तसा होता. Now he stood straight for the first आता time. सरळ पहिल्यांदा उभा राहिला आणि चालायला लागला. He starts leaping and dancing. उड्या मारायला लागला, नाचायला लागला. कोण नाही मारणार असं झाल्यावर उड्या. He started praising God loudly. देवाची स्तुती जोरात करायला लागला. ज्याला जे म्हणायचं ते म्हणा, माझा देव महान आहे. And it drew a large crowd. आणि हे लोकांची गर्दीच्या गर्दी गोळा झाली. We don't see what he says. तो जे बोलतोय ते आपण बघत We नाही. don't hear what he तो says. काय बोलतोय ते आपण ऐकत नाही. But his actions are now louder than his words. पाहता त्याचं कृत्य त्याच्या शब्दांपेक्षा जोरात बोलतंय. Because अरे he was भिकारी लंगडा dancing. चालायला लागला. भिकारी लंगडा नाचायला लागला. What a life-changing experience. काय जीवन बदलणारा हा अनुभव आहे. He gives credit where it belongs. आणि जे श्रेय जिथं केलं पाहिजे ते श्रेय त्यांनी तिथं दिलं. Because Bible says in Acts 3:8, कारण प्रेषित 3 अध्याय 8 वचन बायबल म्हणतं. he started praising God. तो देवाची स्तुती करायला लागला. He entered the temple holding their hands, आणि त्यांचे हात धरून तो देवाच्या मंदिरात गेला. walking and leaping and praising God. चालत चालत उड्या मारत पेत्राचे हात धरून सरळ मंदिराच्या आत गेला. Peter and John said, पेत्र आणि योहान त्याला म्हणाले, the clock is struck 3 o'clock. 3 वाजले बघ. We have to pray. आपल्याला आता प्रार्थना करायला Because हवी. this is the time of कारण prayer. प्रार्थनेची वेळ आहे. 3ची वेळ आमची प्रार्थनेची वेळ आहे. My beloved people, माझ्या प्रियानो, now is the time for prayer. आताची वेळ आपली प्रार्थनेची वेळ आहे. You have entered the temple of God. मंदिराच्या आत तुम्ही पण आलेले आहात. Something has to happen at this काहीतरी time. नक्कीच व्हायला पाहिजे या क्षणाला. The prayer of time is healing time. कारण की आताची जी वेळ आहे प्रार्थनेची ती आरोग्याची वेळ आहे. The prayer time is blessing time. प्रार्थनेची वेळ आता आशीर्वादाची वेळ आहे. The praying time is deliverance time. आताची प्रार्थनेची वेळ सुटकेची वेळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. आमेन. Something glorious is going to happen in your life this evening. काहीतरी महान वैभवशाली कार्य आज सायंकाळी तुझ्या जीवनात होणार आहे. God is about to change your situation. कारण देव तुझी परिस्थिती बदलणार आहे. God is ready to change your condition. देव तुझी अवस्था बदलायला तयार आहे. God is ready to change your life. देव तुझं जीवन बदलायला तयार आहे. Mighty, glorious changes will take place. महान वैभवशाली बदल तुझ्या जीवनात येणार आहेत. Positive things will happen in your life. सकारात्मक गोष्टी तुझ्या जीवनात घडणार आहेत. Now I'm going to pray. आता मी तुझ्यासाठी प्रार्थना It करणार is आहे. the time of prayer. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. The time of prayer is the powerful time. प्रार्थनेची वेळ फार सामर्थ्यवान वेळ असते. In the time of prayer, प्रार्थनेच्या वेळेमध्ये only good things happen. फक्त चांगल्या गोष्टीच घडतात. In the time of prayer, प्रार्थनेच्या वेळेत God comes down to meet his people. देव खाली येतो त्याच्या लोकांना भेटायला. In the time of prayer, प्रार्थनेच्या वेळेमध्ये Jesus ministers among the people. येशू लोकांची सेवा करायला येतात. Very precious time. फार मौल्यवान वेळ आहे ही. Very important time. फार महत्वाची वेळ आहे ही. Are you ready to cry तयार out to आहात? God? देवासमोर रडायला तयार आहात? Are you ready to cry out to God? देवासमोर रडायला तयार आहात? Then God will do a miracle now. देव चमत्कार करेल आता. Something is going to happen in your life काहीतरी तुझ्या जीवनामध्ये आता होईल. that will transform your life forever. ज्यातून कायम तुझं जीवन बदलूनच जाईल. Are you ready? तयार आहेस? Then you need to cry out to God. रडून देवाचा धावा तू करायला हवा. Raise one hand towards heaven. एक हात वर करा. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. If your spouse is sick, place your hand on your नवरा spouse. बायको कोणी आजारी असतील इथे आलेले असतील तर त्यांच्यावर हात ठेवा. Somebody is sick in the hospital. Somebody is sick in the home. दवाखान्यात कोणी आजारी आहे, घरी तुमचं कोणी आजारी आहे, Just remember them त्यांची आठवण करा. and take the beautiful name of Jesus. आणि येशूंचं सुंदर नाव आपल्या मुखाने घ्या. The most beautiful name. सगळ्यात सुंदर नाव, The name above every name. सर्वात श्रेष्ठ नाव, Take that name ते नाव घ्या. and see the mighty changes that will take place. आणि बघा जो महान बदल तुमच्या जीवनात आज येईल. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा
I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me and मला wash me. साफ कर, मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I need you. मला तुझी गरज I आहे. need you, मला Lord. तुझी गरज आहे देव बाप्पा. My life is in a माझं जीवन बरबाद miserable झालंय. state. माझं जीवन बिकट परिस्थितीत I आहे. have no peace. मला शांती I नाही. have no joy. माझ्यात आनंद I नाही. need a change. मला बदल हवाय. I need a change. मला बदल हवाय. I need my life to be मला माझं changed. जीवन बदललेलं बघायचं. I'm fed up with this old life. या असल्या जुन्या जीवनाला मी कंटाळलो. I want a new life. मला नवीन जीवन हवंय. And only you can आणि bring फक्त changes. तूच मला हा बदल देऊ I want शकतो. a dramatic change. मला एक उठून दिसणारा बदल I want हवाय. a drastic change. मला एक उठून दिसणारा बदल हवाय. Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. I accept you, Jesus. मी तुला स्वीकारत आहे As येशू. my Lord and माझा प्रभू Savior. आणि तारणारा म्हणून I open my heart to you. माझं हृदय मी तुझ्यासाठी उघडत Come आहे. into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं life. जीवन बदल. Jesus is coming. येशू येत He आहे. is touching you. येशू तुला स्पर्श He is करतात. touching you. येशू तुला He स्पर्श is करतात. touching you. येशू तुला स्पर्श Something करतात. is happening. काहीतरी नक्की घडत आहे. Something is happening. काहीतरी नक्की घडत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus. नावामध्ये Leave. सोड. Your sickness is going. तुमचे आजार जात Your आहेत. sickness is going. तुमचे आजार जात आहेत. Your pain is going. तुमच्या वेदना जात Your आहेत. disease is going. तुमची रोगराई जातीये. Leave in the name of सोड Jesus. येशूच्या नावात. Sickness, leave in the name of सगळे Jesus. See, आजार it's जाऊ दे happening. येशूच्या नावात. It's happening all घडत आहे. over. सगळीकडे घडत The Lord आहे. Jesus is bringing a change. प्रभू येशू तुझ्या जीवनात बदल A आणताय. mighty change in your life. एक महान बदल तुझ्या जीवनात येत Lord आहे. Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. People suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना बरं कर in the name of Jesus. येशूच्या नावात. Body pain. अंगवेदना People suffering with body ज्या pain. लोकांना अंगवेदना आहे Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let them be set free in त्यांना Jesus' name. मोकळं कर येशूच्या Let them नावात. be healed in the त्यांना name of सुटका मिळू Jesus. दे, आरोग्य मिळू दे येशूच्या नावात. It is happening. होत आहे. It is happening. सर्वत्र होत आहे. His power is upon you. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं आहे. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा करा आणि करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूच्या नावाचा And धावा He will करा. change your येशू destiny. तुझ्या आयुष्याची दिशा बदलतील. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body. अंगावर आलेली सूज, Swelling in the body. अंगावर आलेली सूज Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Ulcer. अल्सर People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Tumor. ट्यूमर Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. 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 Skin disease. त्वचा रोग Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य In दे the दे name of बाबा. Jesus. येशूच्या नावात. Be careful. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Arthritis. संधिवात. People suffering with त्या arthritis. लोकांना संधिवात झाला Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना फरक कर In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Cancer. कॅन्सर People suffering with ज्या cancer. लोकांना झालाय कॅन्सर Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Tuberculosis. क्षयरोग TB. क्षयरोग In Jesus' name. Go. येशूच्या नावात जाऊ दे. Go. जा. Come on, you also say. तुम्ही पण म्हणा. Say it. म्हणा. Say. म्हणा. Sickness, leave me in म्हणा Jesus' आजार name. मला सोडून जाऊ दे Say येशूच्या नावात. disease, leave me in Jesus' name. रोगराई मला सोडून जाऊ दे In the येशूच्या name of नावात. Jesus, leave. येशूच्या नावात मला सोड. Disease, leave me in Jesus' मला name. रोगराई मला सोडू दे येशूच्या Thank you, नावात. Jesus. धन्यवाद येशू. Blindness, go in Jesus' name. आंधळेपणा येशूच्या नावात जाऊ दे. Blindness, go in Jesus' name. आंधळेपणा येशूच्या नावात जाऊ दे. Blindness, go in Jesus' name. आंधळेपणा येशूच्या नावात जाऊ दे. Deafness, go in Jesus' name. बहिरेपणा येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Bleeding trouble. रक्तस्रावाचा Be आजार healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद People येशू. who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up now. उठा आत्ता या वेळेला. Rise up now आत्ता या वेळेला उठा and start walking in the name आणि of चालायला Jesus. लागा येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Fever. ताप People suffering with ज्या fever. लोकांना आलाय ताप Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach pain. पोटातल्या वेदना Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बऱ्या होऊ Be दे. healed in Jesus' name. येशूच्या नावात बऱ्या होऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Now येशू. you double. आता सैताना I command you. तुला मी आज्ञा करतो In the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Double go. सैताना जा. Double go. सैताना जा.
In the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ. In the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ. Devil leave. सैताना सोड. In Jesus' name. येशूच्या नावात. All witchcraft power. चेटूक करणी. All demonic power. सैतानी शक्ती. All divination. तंत्र मंत्र विद्या. Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Leave the people in सोड the name of लोकांना Jesus. येशूच्या नावात. No power will rest here in this एकही place. सामर्थ्य इथे राहणार नाही In येशूच्या Jesus' नावात. name. येशूच्या Come नावात. on, you also say. तुम्ही पण बोला. Say, devil leave me in मला Jesus' name. सैताना मला सोड येशूच्या नावात. Witchcraft power leave me in Jesus' name. चेटूक मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Poverty leave me in Jesus' name. दारिद्र्य मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Weakness leave me in Jesus' अशक्तपणा name. मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Curses leave me in Jesus' शाप मला name. सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Demonic influence leave me in Jesus' name. सैतानी प्रभाव मला सोडून जाऊ दे येशूच्या Say नावात. fear leave me in पुन्हा Jesus' भीती name. मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever they want, give it to प्रभू या them. लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या Those दे. who need promotion, give them ज्यांना बढती promotion. हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who want to fly abroad, help them, Lord. ज्यांना फॉरेनला जायचंय त्यांना त्यासाठी मदत कर. Bless their businesses, त्यांचा Lord. व्यवसाय आशीर्वादित कर. Some people's business is going काही down. लोकांचे व्यवसाय खाली खाली घसरतात. Jesus is ready to lift you up. येशू तुम्हाला वर आणायला He तयार is आहे. ready to prosper you in your येशू तुम्हाला business. समृद्ध करायला तयार आहे तुमच्या व्यवसायात. My God is doing it. माझा देव करत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Some people want to sell काही lands. लोकांना जमिनी विकायच्या आहेत. Some want to buy काहींना lands. जमिनी विकत घ्यायच्या आहेत. You help them, प्रभू तू Lord. त्यांना सहाय्य कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Prosper them, त्यांना Lord. समृद्ध कर दे बाप्पा. From today, आजपासून those who have been smoking and drinking and chewing tobacco will do no more. जे सिगरेट पित होते, दारू खात होते आणि व्यसन करत होते ते करणार नाहीत. They'll be changed in the name of त्यांचं Jesus. जीवन येशूंच्या नावात बदलेलं Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू give people the breakthrough, लोकांना एक नवीन कोरी सुरुवात दे. a new life, नवीन जीवन दे. a new zeal, नवीन झील a दे. new passion, नवीन आवेश दे. a new house, नवीन घर दे. a new job. नवीन आनंद नोकरी दे. Everything should become new. आज या लोकांना सगळं नवीन नवीन Change देवता. their position, त्यांची पद बदल. change their त्यांची situation. परिस्थिती बदल. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I येशूंच्या pray. नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen and amen. आमेन Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. God has seen your tears. देवाने तुमचे अश्रू पाहिलेले He आहेत. has heard your cry. देवाने तुमचं रडणं ऐकलेलं He will आहे. bring a change. देव बदल आणणार आहे. Today, if you have been healed, आज जर तुम्हाला आरोग्य मिळालंय, come and share the testimony for God's आज glory. आज अगोदरच्या साक्षी तर लोक घेतातच सगळ्या, पण आज जर कोणाच्या जीवनात प्रभूंनी कार्य केलं असेल तर यावर आणि साक्ष द्या. We will hear some testimonies. Praise the Come. काही साक्षी आपण आता ऐकूया. We have sister in between us. Okay. She was not a believer. Huh. Her mother was coming to church from 25 years. She was not a believer. This baby year, from the first year, when she started walking, the family observed that she has got bow legs. Okay. So she couldn't walk properly, Okay. and because of which she used to make her wear long skirts so that people should not comment bad on her. Okay. And not taunt her or anything. When she went to the doctor, she was told that she needs to take medication for 6 months. Okay. And after the medication, also she wasn't well, and then doctor said that we can't do anything about it. Her mother was getting her to the church, and all of a sudden she observed that she started walking straight, properly. She could stand, she could walk, she can dance See now. this. Keep it down. Niche rakho. She had bowed feet, तिचे पाय legs. वाकलेले होते. तिला चालता येत नव्हतं. कधीपासून? मराठी बोलता का तुम्ही? कधीपासून असं होतं? ती 1 वर्षाची होती ना, बरं. तेव्हा मला जाणवलं की तिचे पाय असे वाकडे वाकडे झालेले आहेत. मग मी डॉक्टरांकडे, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तिची 2 वर्ष ट्रीटमेंट केली बरं. मी. तर डॉक्टर शेवट मला म्हटले की नाही का तिचे हाडच वाकडे आहेत, अच्छा. त्याच्यामुळं म्हणे होऊ नाही शकत काही ते होऊ नाही तसं. शकत. आणि म्हटले बघू ती 5-6 वर्षाची झाली ना तर बघू. ऑपरेशन करू. ते पण बरं. झालं, सक्सेस झालं नाही तर होणारच नाहीये, नाही. चान्सच नाहीये. बरं. मग मी माझ्या मम्मीकडे येऊन खूप रडले अच्छा. की नाही का माझ्या मुलीचं, म्हणजे मी मला स्वतःला तुझी दोषी मम्मी धरत इथे यायची का? हो. मग तिच्यामुळे तू आली. हा. बर. मग माझी मम्मी म्हटली की जगात असं म्हणली कुठलाच डॉक्टर नाहीये, म्हटली की जे हे करू शकतो, पण एक डॉक्टर आहे, तो म्हणली माझा देव, आमेन. माझा येशू ख्रिस्त. आमेन. तुझी पोरगी बरोबर म्हटली. हा, तुझी पोरगी म्हटली मी नाही तर माझा देव चालवणार आमेन. आणि ती करूनच दाखवणार हो ना? म्हणली, आणि तू साक्ष द्यायला चर्चला जाणार. बरं.
मग माझ्या पोरीचे ना माझ्या मम्मीनं फक्त इथं आणायची, प्रार्थना वगैरे करायची, तिला इथं चेअर मध्ये बसवायची, बरं. फक्त तेल लावायची आणि बरं. एवढं तेल आहे ना तिला थोडासा जिभेवर चाटवायची. बरं. एक 6 महिन्यामध्ये तिचे पाय एवढे चालायला cover- लागली? पळायला See लागली. बेटा हात पकडो, आमचा हात धरून चालणार का माझ्या राजा? चला See आपण this. फिरायला जाऊया. Her, जायचं? her legs are straight like a अरे. bamboo. जाऊया. Pastor, she said because she was unbeliever Huh. and उडी मार, उडी मार. अरे बाप, Oh, आई म्हणते hallelujah. उडी मार. अजून उडी मार. Oh God. व्हॉट अ स्वीट हार्ट मॅन. See this. तिला माझ्या बरोबर यायचंय. तिच्या प्रभूचा खूप आशीर्वाद आहे. हा. सारखी प्रार्थना करते. आमच्या घरामध्ये फोटो आहे ना, त्याला बघून सारखी प्रार्थना वगैरे करते ती. Pastor, she says her faith started building, and meanwhile she lost her husband, due to which she was into a lot of depression, and she stopped coming to the church. But again, her mother said that you should not leave church, you should not leave God. She again believed, she again started coming to the church. She says that Lord has taken her out of all the depression, and she has got joy, and she has healed her all completely. Praise She gives God. all glory God to bless Jesus. you. God bless you, beta. God bless you. हालेलुया. Yes. प्रेज लॉर्ड पास्टर. पास्टर हे भावाचं नाव यश आहे. ते म्हणतात की गेल्या 1 वर्षापासून ते पुण्यामध्ये राहायला आले. बॅचलर आहेत. ते म्हणतात की त्याचे आई वडील जामखेड या ठिकाणी राहतात. ते म्हणतात 9 महिने ते पुणे शनिवारवाडा या ठिकाणी राहत होते. ते म्हणतात की त्या घरामध्ये ते राहत असताना त्यांना खूप डिप्रेशन येत होतं. त्यांना त्यांच्या भविष्याची खूप भीती वाटत होती, खूप त्रास होत होता. असं वाटायचं की मी जाऊन आत्महत्या वगैरे करू का. आणि ते म्हणतात की जे मी इंजिनिअरिंग करत आहे त्याच्यामध्ये देखील मला खूप असं वाटायचं की माझं भविष्य नाहीये, पूर्ण अंधार आहे. पण ते सांगतात की मला मी चर्चमध्ये यायला चालू झालो. दर शनिवार रविवार सोमवार मी चर्चला यायला लागलो. परमेश्वराच्या सामर्थ्याने मला स्पर्श केला. देवाचं येणारं वचन त्याने मला स्पर्श केला आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण प्रकाश आलेला आहे. ते म्हणतात की परमेश्वराने माझं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे. ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या देवाने केलेल्या आहेत. ते म्हणतात की माझे आई वडील विश्वासू नाहीयेत, पण त्यांच्या कामामध्ये समस्या होत्या. ते म्हणतात की मी प्रार्थना केली आणि त्यांच्या समस्या तिकडे गावामध्ये सुटल्या. ते म्हणतात की जे गोष्ट अशक्य होती स्कॉलरशिपसाठी ती होणार हे माझ्या विचारात देखील नव्हतं, पण परमेश्वराने चमत्कार केले. एका वर्षाला 60,000चं स्कॉलरशिप जी आहे ती देवाने त्याला मिळवून दिलेली आहे. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. आमेन. हालेलुया. Amen. पास्टर God अद्भुत bless you. साक्ष आहे पास्टर. 13 वर्षापासून पास्टर स्वतःच्या घराची खूप इच्छा होती त्यांना. ते सांगतात की पास्टर ते 13 वर्षापासून भाड्याच्या घरामध्ये राहत होते. पण ते म्हणतात की जसं त्यांना आपल्या चर्चबद्दल कळालं 2016 साली पास्टर त्यांनी गव्हर्नमेंट स्कीममध्ये अप्लाय केला. 2019 मध्ये पास्टर त्यांना कॉल आला आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्ही 11.5 लाखामध्ये तुम्हाला त्या गव्हर्नमेंट स्कीममध्ये तुम्हाला घर मिळतंय. पण ते म्हणतात 2019 मध्ये सगळ्या जगामध्ये कोविडची लाट आली होती, त्याच्यामुळे त्यांचं ते ब्लेसिंग खूप पुढे ढकलण्यात गेलं. पण ते म्हणतात की त्यांनी आशा प्रभूची सोडली नाही. शनिवार रविवार सोमवारच्या ते मीटिंग कंटिन्युअसली बघत राहिले आणि ते म्हणाले मी एक बाप आहे, माझी इच्छा आहे की माझ्या लेकराच्या डोक्यावरती स्वतःचं छप्पर असावं. तर ते म्हणतात त्यांनी प्रार्थना केली आणि प्रभूने ती प्रार्थना ऐकली. 2023 मध्ये त्यांना स्वतःच्या घराची चावी मिळाली आहे आणि प्लस पास्टर 11.5 लाखाचं जे घर जे त्यांना मिळणार होतं ते 8.5 लाख मध्येच त्यांना मिळालं आहे. मग ते सर्व गौरव प्रभूला देतात. हालेलुया. God आमेन. bless you, man. God आमेन. bless you. प्रेज द लॉर्ड पास्टर, हमारे बीच में सिस्टर है, वो अपनी गवाही में बताते हैं कि उनके शरीर में बहुत ज़्यादा दर्द होता था. वो कहते कि वो इस दर्द को बहुत हल्के में लेती थी. उनको लगता था कि ये दर्द 1-2 दिन का है पर ये सही हो जाएगा. वो कहते पिछले 1 महीने से वो दर्द था और वो कहते वो दर्द धीरे धीरे उनकी हड्डियों तक पहुंच गया. वो कहते हैं कि जब पिछले शनिवार वो यहाँ पे आए तो वो कहते वो इतनी बेकाबू हो गए कि वो पूरे भीड़ में ज़ोर ज़ोर से घूमने लगे और वो कहते उनकी आँख के सामने बहुत सारे सांप दिखाई देने लगे उनको. वो कहते हैं कि जब आप प्रार्थना कर रहे थे वो वहाँ पे गिर गए और जब उनको स्टेज पे लाया गया, जब आपने उनके लिए प्रार्थना की, वो कहते हैं कि प्रभु ने वो 1 महीने का दर्द कुछ ही क्षण में उनके पूरे शरीर से निकाल दिया. वो कहते हैं उनको आरोग्य मिला जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. Thank you, Jesus. Amen. Thank you for Amen. healing her, Lord. Hallelujah. Bless her. Yes. Change her. All evil powers have to go in the name of Jesus. Amen. Be free in the name of Jesus. हालेलुया. Devil, I command you in the name of Jesus. Leave. And never enter her in Jesus' name. Thank you, Jesus. Thank Praise you. the Lord, Pastor. We have Brother Vijay in between us. He says that he has a very close friend, and he had some misunderstanding with this friend, due to which he stopped talking to him. And he said because he was very close, I was into a lot of depression, and into his house also he wasn't talking to anybody very properly, and he resigned due to the depression into his job as well. And then in 2024 January he got a new job, and in the job one of the sisters from our church told him about our church, and because he was suicidal
well, and he tried attempting for suicide as well. When he got to know about the church, then he came to the church and he was limping. And then when he said that he came here, he prayed, you prayed, and when he walked out of the church, he could walk properly. He's out of all the depression, and Lord has healed him and made him joyous. Make Jesus your friend Oh yes, and don't be emotional. yes. Always remember Touch that. him. Let your hand be upon him. Let him be strong in you, Lord. In Amen. Jesus' name I pray. Hallelujah. Okay? God bless you, beta. हालेलुया प्रेज पास्टर यांचं या भावांचं नाव दत्त आहे. ते सांगतात की गेल्या 6 महिन्यापासून त्यांना दुरात्म्याचा त्रास होत होता. ते सांगतात की घरामध्ये ते खूप भांडत होते, वडिलांना मारत होते, शिव्यागाळे करत होते. ते म्हणत होते की मला कोणालाही बोलायची इच्छा होत नव्हती, मी एकटा असायचो. पण ते सांगतात की त्यांना शेजाऱ्यांनी त्यांना चर्चविषयी सांगितलं, त्यांच्या मम्मीने त्यांना चर्चमध्ये घेऊन आल्या आणि ते सांगतात की ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करत होते ते भाऊ म्हणतात की त्या सर्व प्रार्थनेला मी सहमत होतो आणि परमेश्वराने हळूहळू माझ्या जीवनामध्ये ते प्रकाश आणला. त्याचा माझं जीवन पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. मी आता परमेश्वराच्या कृपेने व्यवस्थित आहे आणि परमेश्वराने जो प्रकाश माझ्या जीवनात दिलेला आहे त्यासाठी मी आनंदी आहे. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. Hallelujah. Amen. Amen. पास्टर लग्नाच्या 5 वर्षानंतर सिस्टरांना गर्भधारणा झाली आणि ते सांगतात की 2 महिन्यामध्येच त्यांचा गर्भपात झाला आणि हे एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं पास्टर, 3 वेळा ते झालं. आणि ते सांगतात सिस्टर नैराश्यामध्ये गेल्या होत्या. त्यांच्या आईने त्यांना प्रभू येशूविषयी सांगितलं आणि आपल्या चर्चमध्ये घेऊन आल्या. त्या सांगतात 2022 साली मी या चर्चमध्ये आले जुलै महिन्यामध्ये आणि शनिवारच्या सभेमध्ये तुमच्यासोबत सहमत होऊन त्या प्रार्थना करायच्या. त्यांना गर्भ राहिला पास्टर आणि 6व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये असं कळलं की बाळाच्या हृदयाला होल आहे. सिस्टर परत नैराश्यामध्ये गेल्या आणि त्याच्यानंतर ते सांगतात की त्या दर शनिवारी इथं प्रार्थना करायच्या, म्हणजे बाळ हे माझ्या पोटात तू दिले, ह्या बाळाला तू जगवणारे, जे काही हृदयाचा प्रॉब्लेम आहे तो तू काढून टाक. आणि सिस्टर सांगतात की 6व्या महिन्यामध्ये ते झालं होतं. 7व्या महिन्यात त्या परत गेल्या सोनोग्राफीसाठी आणि सोनोग्राफीमध्ये असं आढळलं बाळाच्या हृदयाला काही प्रॉब्लेम नाहीये, बाळ एकदम व्यवस्थित आहे आणि बाळ आपल्या समोर आहे पास्टर, ती एकदम छान आहे, व्यवस्थित आहे. कोणी केलं हे चमत्कार? प्रभू येशूने Amen. Hallelujah. Bless them, Lord. Bless both of them. 25 डिसेंबरला झाली, हो. क्रिसमस दिवशी. हो. अरे वाह. Praise God. Thank you, Jesus. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर हमारे बीच में सिस्टर है, वो कहते हैं कि 2014 में उनको बेटी हुई थी. वो कहते पर उनकी इच्छा थी कि उनको प्रभु एक बेटा जरूर दे. वो कहते हैं कि वो डॉक्टर के पास गए ट्रीटमेंट के लिए. वो कहते हैं जब वो डॉक्टर के पास ट्रीटमेंट के लिए तो डॉक्टर ने कहा कि प्रॉब्लम आपके पति में है, तो हमें उनका ट्रीटमेंट करना पड़ेगा. पर सिस्टर कहते हैं कि जब वो ट्रीटमेंट चालू हुआ, वो ट्रीटमेंट का गलत असर उनके पति के शरीर पर पड़ने लगा, जिसकी वजह से उनकी पूरी बॉडी में स्वेलिंग आ गया. वो कहते हैं कि 10 साल तक ऐसा ही चलता रहा. उन्होंने आशा छोड़ दी थी, पर वो कहते हैं कि फिर उनको ऐसा लगा कि मुझे विनियार्ड वर्कर्स चर्च जाना चाहिए और वहाँ प्रार्थना करना चाहिए. वो कहते हैं कि वो यहाँ आकर प्रार्थना कर रहे थे और प्रभु ने उनकी प्रार्थना सुनी. और जब आप प्रेयर कर रहे थे पास्टर कि प्रभु तुम्हें बच्चे से आशीर्वादित करेगा, तो वो कहते हैं कि उनके आँख के सामने एक ऐसा दृश्य आया जिसमें प्रभु ने उनसे कहा कि मैं तुझे एक बेटा दूंगा और तू उसका नाम सैमुअल रखना. वो कहते हैं प्रभु ने उनकी वो प्रार्थना सुनी. वो कहते हैं प्रभु ने उनको बेटे से आशीर्वादित दिया. ये बच्चा भी 8 महीने का है, जिसका नाम उन्होंने सैमुअल रखा है. इसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. Let the blessing of Samuel come upon him, Lord. Hallelujah. Bless the whole family in Jesus' name. You are also blessed. Yes. Don't worry. Hallelujah. Praise Lord, Pastor. We have Sister Tejaswini in between us. She says in the weekdays she had got fever 104 and she was having body pain. She couldn't get up from her place. She went to the doctor. Doctor said that it seems to be dengue symptoms. She prayed to the Lord. She said, Lord, I want to go to the church on Saturday and I can't miss church. She prayed. She said, Lord, heal her and she could come to the church today. So she glorifies Jesus for that. Hallelujah. Thank you, Lord, for Amen. healing her, Lord. You saw Thank her you, faith Jesus. and you have set her free, Yes. Master. In Amen. Jesus' name, Lord, I pray. Make her blessed more and Yes. more. Thank Amen. you, Father. हालेलुया. Your smile says it all. Yes. हालेलुया. पास्टर 2.5 वर्षापासून जॉब नव्हता पास्टर. गेल्या 2 महिन्यापासून नियमित आपल्या चर्चला येतात ते सांगतात दर शनिवारी येऊन इथे प्रार्थना करायची की मला जॉब चांगला दे. आज त्यांना प्रभूंनी जॉब दिलेला आहे आणि त्या पहिल्या पगारातला दशमांश ते आपल्यासाठी चर्चसाठी घेऊन आलेले आहेत पास्टर. Praise God. God देवाला bless you. धन्यवाद. God bless you. Amen. Amen. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Bless him, Lord. Thank He you, has sown Jesus. Yes. the seed offering in the Yes. church. Prosper him more and more, Yes. oh Father, in Yes. Jesus' name. Amen.